तर सिंधुदुर्गच्या कोकसिरे पंचायत समितीतही भाजपनं खातं उघडलंय। या घडीची महत्त्वाची बातमी, साधना नकाशे यांची या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे। आपल्या तांत्रिक ज्या काही कागदोपत्री असतील ते सगळं पूर्ण करून भाजपची संपूर्ण यंत्रणा यामध्ये सक्षममध्ये पाठीशी उभे राहून आपण आज फॉर्म भरलेले आहेत। घराणेशाहीला या ठिकाणी बगल देत बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय आहे। स्वतःच्या मुलाला उमेदवारी न देता कार्यकर्त्यांना संधी दिली आहे। मतदारसंघातील जनतेला दिलेला शब्द हा पाळलाय। माझ्या घरातील कोणत्याही व्यक्तीला जिल्हा परिषदेला उमेदवारी द्यायची नाहीये। उमेदवार ती व्यक्ती नसेल माझ्या घरातली। माजी मंत्री बसवराज पाटील यांनी मतदारसंघातील जनतेला दिलेला शब्द हा पाळल्याचं दिसतंय। आलूर गटातून आमचे मदन पाटील यांना आपण उमेदवारी दिलेला आहे। ते कधे गटातून त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी खूप चांगली तयारी केली होतं। पंचायत समितीचे सभापती होते आणि त्या ठिकाणी युती झाल्यामुळे आमचं आणि शिवसेना सोबत त्या ठिकाणी ती जागा त्यांच्याकडे गेल्यामुळं तिथं माजी खासदारांचा आग्रह होता ती जागा आम्हाला मिळावं म्हणून। आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना अन्याय होणे म्हणून श्री मदन पाटलांना आलूर जिल्हा परिषद गणातून त्यांना आम्ही आज उमेदवारी दिलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं। आज मागे गणेश जयंतीचा उत्साह आहे। कोणतेही शुभ कार्य सुरू करण्याकरता अर्थातच गणेशाची आराधना ही केली जाते, पण आज तर मागे गणेश जयंती आणि या निमित्तानं गणेश मंदिरात सकाळपासूनच भक्तांची रीघ दिसतीये। मुंबई, पुणे, टिटवाळा, रत्नागिरी या ठिकाणी मागे गणेश जयंतीचा हा उत्साह। जे आहे त्याच्यासाठी थँक्यू बोलून आली आहे बाप्पाला आणि सकाळी सकाळी दर्शन घेतलंय, आरती अटेंड केली आहे, तर खूप एकदम ब्लेस्ड वाटतंय। आज मागी गणेश जयंती उत्सव आहे आणि या गणेश जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर भाविक येत आहेत। सर्वांना मागी गणेश जयंतीच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि अत्यंत शिस्तबद्ध रीतीने या भाविक या ठिकाणी दर्शन घेत आहेत। सिद्धिविनायक मंदिराचं आज याचे विश्वस्त जे आहेत सर्वजण त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे। पेशव्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक शनिवार वाड्याचा आज 294वा वर्धापन दिन। शनिवार वाड्याबाहेर रांगोळ्या या ठिकाणी घालण्यात आल्याचं दिसतंय। रांगोळ्यांची आरास आहे, तर फुलांची देखील सजावट करण्यात आलेली आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पुण्यातील ऐतिहासिक असलेल्या शनिवार वाड्याचा आज 294वा वर्धापन दिन आहे आणि या निमित्तानं आज शनिवार वाड्याचा जो दिल्ली दरवाजा आहे तो आता उघडण्यात आलेला आहे। आपण हे दृश्य पाहतोय की पुण्यातला ऐतिहासिक असा हा शनिवार वाडा आहे आणि या वाड्याला आज 294 वर्ष पूर्ण झालेली आहेत। या निमित्तानं आपण पाहिलं की सकाळपासून सनई चौघडे असतील, रांगोळ्यांच्या साड्या असतील, हे आपल्याला पाहायला मिळते आणि शनिवार वाड्याला आकर्षक सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे आणि आज या ठिकाणी आता हा शनिवार वाडा सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आलेला आहे। वर्षातून एकदा म्हणजे ज्यावेळेस हा वर्धापन दिन असतो त्यावेळेस हा शनिवार वाड्याचा दिल्ली दरवाजा आहे तो उघडण्यात येत असतो आणि पेशव्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा खरं तर हा शनिवार वाडा आहे आणि याच शनिवार वाड्याला आज 294 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे सकाळपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। अनेक मान्यवर आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये आज हा दिल्ली दरवाजा आहे तो सुद्धा उघडण्यात आलेला आहे आणि सकाळपासून मोठी वर्दळ आपल्याला या शनिवार वाड्यामध्ये सुद्धा पाहायला मिळते आणि रांगोळ्यांचे सडे सुद्धा घातलेले आहेत। आज 294वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने आज शनिवार वाडा इथे साजरा करण्यात येत आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। बातमी धाराशिवची। धाराशिवमध्ये अज्ञातांकडून 3 एसटी बसची तोडफोड करण्यात आली आहे। तोडफोडीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद आहे। ईव्हीएम हटाव, लोकतंत्र बचाव असे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत।
तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून येत स्थानकात उभ्या असलेल्या एसटी बसची ही तोडफोड करण्यात आलेली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. वळूया पुढल्या महत्वाच्या बातमीकडे. निवृत्त होणाऱ्या इक्बाल सिंग चहल यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे. पोलीस गृहनिर्माण टाउनशिप प्रकल्पाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या समकक्ष पद आणि दर्जाची असेल असं म्हटलं जात आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.